बाज नहीं होती, ताली बज रही दोस्तों लेकिन आवाज नहीं आती। माझे माय बापू आमच्या ताई जयाजी बोरकर यांच्यासोबत दुय्यमीचा सामना आहे आणि दुय्यमीच्या माध्यमातून या खड्यागंदीच्या माध्यमातून एक प्रश्न केला मी शाहीर साहेबांना। शाहीर साहेबा, माझा प्रश्नच तुम्हाला ऐकू आलं नाही, याचं उत्तर देता आलं का? याचं उत्तर देता आलं का? मी विचारली होती की दोन बायांची दुय्यम आहे, ही बाई म्हटलं त्यावेळेस असं कोणत्या व्यक्तीनं म्हटलं, कोणता व्यक्ती होय या शब्दाचा निर्माता कोणता माणूस होय हे विचारलं। बाई आपल्या स्टेजवर आले आमच्या मॅडम साहेबा आणि म्हणतात जनाबाई। मग मला सांगा ताई, मग तिच्या अगोदरची मुक्ताबाई होती, तिच्या अगोदरची मुक्ताबाई होती। चौघा माझ्या मुलं, चौघा माझ्या सुना, अगं सुना मध्ये सुना, मुक्ता माझी सुना, जानत होती खुणा अंगोडीची। मग त्यावेळेस बाई नव्हती का? ओ मैडम जी, ऐसा नहीं होने का होना, ऐसा नहीं होने का होना। मैं पूछती हूँ क्या, हम तुम देते हो क्या? ऐसे सी दुय्यम कहा जाएंगी? मौसम्बी ना केरव है का ना चिक्कू? ज्या बाईला मोसंबीचा धंदा समजते, केळीचा धंदा समजते, चिक्कूचा धंदा समजते, तिला दया दुधाचं आंबट काय समजन जी? समजन का? नाही, असं नाही होत मॅडम। मी तुम्हाला वाईट विचारली नाही, दोन बायांची दुय्यम आहे आणि बाई शब्द केव्हापासून सुरुवात झाली, कोणत्या तारखेला झालं, कोणत्या युगात झाली आणि कोणत्या माणसानं म्हटलं? तर बाई म्हणतात ज्ञानेश्वरी माऊली, ज्ञानेश्वर तुकाराम। वा, मग हे तर अगोदरची बाई नव्हती का? राष्ट्रीय संताजी तुकडोजी महाराजचा काळ कोणता, जनाबाईचं काळ कोणता हे तुम्हाला माहित नाही का? आणि मला ते सांगून राहिले, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही। म्हणून म्हणतो हे रसिक जना, हाक मारता तुमची मला साथ पाहिजे, साथ पाहिजे। हे रसिक जना, हाक मारता तुमची मला साथ पाहिजे, माझ्या गाण्याला तुमची दात पाहिजे, टाळ्या आणि शिट्याचा नाद पाहिजे, प्रथम असंच तुमचे मला आशीर्वाद पाहिजे। माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल तर दुय्यमीला मजा येईनच, येईनच, असं नाही होणार। मॅडम, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही ग, कोशिश करा, कोशिश करा। आणि तुमचा गुरु घराणा आहे काय, तुम्ही कमजोर शहर नाही। आणि तुम्ही म्हणता की या स्टेजवर मला भूमती लाभली, तुम्ही कोणते कमी आहे, तुम्ही कोणते कमी आहे? आज माझ्या खांद्याला खांदा लावून सैरी करत आहे काय तुम्ही? आज जन्मले नाही हो सैरी मध्ये, हातामध्ये चंग पकडून सैरी करत आहे। महान आहे तुम्ही, महान आहे। अगं त्यावेळेस सुद्धा चूल आणि मूठ बायांना जाण्याची परवानगी नव्हती, पण मी भाग्य समजतो आणि डॉक्टर बाबाच्या चरणावरती डोकं ठेवून त्यांना जय भीम करतो की त्यांना 5% आरक्षण मला संविधान मध्ये लिहून दिलं नसतं, माझी माझी अवकात नव्हती या स्टेजवर येण्याची। माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही। दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रश्न विचारली होती गवळणीमध्ये, पण नाव रंगाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजाराला गेली राधा गोपिका, मथुरेच्या बाजारात